नमस्कार मित्रांनो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार याची माहिती आता कृषी मंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आली आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या मनात असलेले काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे देखील आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. सर्वात आधी 8व्या हप्त्याच्या तारखेबाबत बोलूया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8वा हप्ता 23 मार्च ते 30 मार्च या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. म्हणजेच या आठवड्यातील कोणत्याही एका दिवशी हा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ज्या पद्धतीने पीएम किसान योजनेत आधीच तारीख, वेळ आणि ठिकाण निश्चित केले जाते आणि त्यानंतरच पैसे खात्यात जमा केले जातात, त्यापेक्षा नमो शेतकरी योजनेची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. महाराष्ट्रामध्ये या योजनेअंतर्गत प्रथम शासन निर्णय जारी केला जातो. त्यानंतर कृषी मंत्री अधिकृत माहिती देतात आणि मग ठराविक कार्यक्रम किंवा कॅबिनेट बैठकीनंतर प्रत्यक्ष पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. 23 मार्च ते 30 मार्च दरम्यान जर कॅबिनेट बैठक झाली तर त्या बैठकीनंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण केले जाऊ शकते. किंवा एखादा शेती संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर त्या कार्यक्रमातूनही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. आता शेतकऱ्यांच्या मनात असलेला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 8वा आणि 9वा हप्ता एकत्र मिळणार का? याबाबत स्पष्ट माहिती अशी आहे की 8वा आणि 9वा हप्ता एकत्र दिला जाणार नाही. 8व्या हप्त्यानंतर 9व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या हप्त्यासाठी सरकारकडून किती निधी मंजूर करण्यात आला आहे. 8व्या हप्त्यासाठी एकूण 1774 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी डीबीटी पद्धतीने म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत सुमारे 90,34,000 शेतकरी लाभार्थी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणते शेतकरी या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा नोव्हेंबर महिन्यातील 21वा हप्ता मिळाला आहे ते शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र मानले जाणार आहेत. म्हणजेच पीएम किसानचा हप्ता मिळालेला असेल तर नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता निश्चित आहे. ही होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबतची सध्याची महत्त्वाची अपडेट. या माहितीमुळे शेतकऱ्यांच्या मनातील अनेक प्रश्न आता स्पष्ट झाले असतील. धन्यवाद.